रिलायन्स इंडस्ट्रीचे जे मालक आहेत श्री मुकेश भाई अंबानी वेल्थ क्रिएटर आहेत, व्हॅल्यू क्रिएटर आहेत, एम्प्लॉयमेंट क्रिएटर आहेत. अशा लोकांची सुरक्षितता देखील अत्यंत महत्त्वाची. आणि हा सगळा जो घटनाक्रम आहे, हा सगळा घटनाक्रम प्रचंड संशय निर्माण करणार आहे. अध्यक्ष महोदय, ही एकच गाडी तिथे आली नव्हती, तिथे 2 गाड्या आल्या. मला हे समजलं नाही की 3 दिवसापूर्वी सचिन वझेंच्या ऐवजी एका एसीपींना आयो म्हणून त्या ठिकाणी नेमलं. सचिन वझेंना का काढलं हे मला समजलं नाही. तो स्पॉट झाल्याबरोबर पहिल्यांदा तिथे वझे पोचले. कोणी नाही, म्हणजे लोकल पोलीस स्टेशन नाही पोचलं, क्राईम ब्रँच नाही पोचलेला, म्हणजे दुसरं कोणी पोचलेलं नाहीये. फर्स्ट मॅन टू रीच हे सचिन वझे आहे. माझी स्पष्ट मागणी या संदर्भात आहे अध्यक्ष महोदय की ही संपूर्ण जी घटना आहे याची चौकशी ही एनआयएला द्यावी. आज अध्यक्ष महोदय, आपली मुंबई ही खऱ्या अर्थानं देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातले सगळे प्रमुख व्यावसायिक हे मुंबईमध्ये राहतात आणि मुंबईची सुरक्षितता, मुंबईमध्ये असलेल्या अपॉर्च्युनिटीज, या सगळ्या गोष्टींमुळे हे अनेक लोकांचं माहेरघर झालंय. आपण बघितलं अध्यक्ष महोदय, रिलायन्स इंडस्ट्रीचे जे मालक आहेत श्री मुकेश भाई अंबानी वेल्थ क्रिएटर आहेत, व्हॅल्यू क्रिएटर आहेत, एम्प्लॉयमेंट क्रिएटर आहेत. आणि अशा प्रकारची जी मंडळी या मुंबईमध्ये राहतात, या राज्याच्या आणि देशाच्या जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्यूट करून या देशामध्ये वेल्थ, व्हॅल्यू आणि एम्प्लॉयमेंट क्रिएट करतात, अशा लोकांची सुरक्षितता देखील अत्यंत महत्त्वाची आहे. 26 तारखेला त्या ठिकाणी एक, जरा तिकडे थोडं कुणाल भाऊ, 26 तारखेला अध्यक्ष महोदय एक जिलेटिननी भरलेली गाडी ही त्या ठिकाणी सापडली. एक पेपर त्या ठिकाणी सापडला, एक धमकीचं पत्र सापडलं. आणि हा सगळा जो घटनाक्रम आहे, हा सगळा घटनाक्रम प्रचंड संशय निर्माण करणार आहे. ही गाडी आली कुठनं, तर अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मनसुख मिश्रीलाल हिरेन, शिंदे साहेब ठाण्याचा आहे, म्हणजे तुमचा काही संबंध नाही आहे. श्री मनसुख मिश्रीलाल हिरेन त्याची जबानी आहे. वय वर्ष 45, धंदा नोकरी जे काही विकास, पाम, डॉक्टर आंबेडकर रोड, ठाणे पश्चिम. मोबाईल नंबर दिलाय. समक्ष पोलीस ठाण्यास हजर राहून तक्रार देतो की मी वरील प्रमाणे असून वर नमूद पत्त्यावर सन 2000 पासून राहावयास आहे. माझ्यासोबत माझी पत्नी नामे विमला, वय वर्ष 43, मुलगा जे काय असेल. माझा ऑटोमोबाईल स्पेअर पार्टचं दुकान आहे. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मी करतो. मी माझ्या वैयक्तिक वापराकरता गाडी क्रमांक MH2AY 2815 ही विकत घेतली. दिनांक 17/2/2021 रोजी मी माझे क्लासिक कार डेकोर विद्याभवन वंदना टॉकीज जवळ ठाणे पश्चिम इथून 6:30च्या सुमारास माझी स्कॉर्पिओ मोटर कार MH02AY 2815 ने मुंबई क्रॉफर्ड मार्केट येथे कामानिमित्त जात असताना माझी वर नमूद जी काही कार असेल ती एरोली ब्रिज संपतो व सर्व्हिस रोड चालू होतो. तेथे पूर्व द्रुतगती महामार्ग दक्षिण वाहिनी सर्व्हिस रोडवर विक्रोळी पूर्व मुंबई येथे आल्यावर माझ्या कारचे टेरिंग जाम झाले. मला मुंबईला जाणे आवश्यक होते, त्यामुळे माझी कार मी नमूद ठिकाणी सायंकाळी 7 वाजता पार्क केली. ओला कार करून मुंबईला आलो आणि 18ला मेकॅनिक घेऊन त्या ठिकाणी गेलो. त्यावेळेस माझी कार त्या ठिकाणी मिळाली नाही असा मोठी जबान त्यांनी दिली आणि कुठली कार
त्या ठिकाणी आहे हे देखील त्यांनी सांगितलं. आता ही जी काही कार होती अध्यक्ष महोदय, हीच म्हणजे ही स्कॉर्पिओ व्हॅन, हीच स्कॉर्पिओ व्हॅन अंबानींच्या ती जी अँटिलिया बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या समोर पाहायला मिळाली. आणि मग त्याच्यामध्ये एक पत्र देखील होतं. मी त्या पत्रातलं नाव वाचत नाही, काही वर नावं आहेत. एक झलक है ये, अगली बार ये सामान पूरा कनेक्ट होके आएगा, ओरिजिनल गाड़ी में आएगा, तुम पूरा फैमिली को उड़ाने के लिए इंतजाम हो गया है, संभल जाना, गुड नाइट. आता ही जी गाडी त्या ठिकाणी होती त्यात जी मूळ व्हेकल आहे त्या व्हेकलचा नंबरच या गाडीला त्या ठिकाणी लावलेला होता. नंतरच्या काळात अध्यक्ष महोदय एक पत्र, एक चॅनल सुरू झाला टेलिग्रामवर, आणि टेलिग्राम चॅनलवर एक पत्र आलं. त्या पत्रात काय लिहिलं? विथ द परमिशन ऑफ अल्लाह, द ब्रदर who placed the SUV near the Ambani house has reached the safe house. This was just a trailer and big picture is yet to come. Now you must be wondering who we are. We are the same akhlaq you killed for one cow. We are the people who you massacred in the Delhi program. We are the sisters raped in Gujarat. We are your worst nightmare. We are your neighborhood. We work in your office. We pass by you like an ordinary man. The beggar you just passed by, that us. We are everywhere. We have problem with corporates like you. As for the agencies, we dare you to stop us. You could do nothing. When we hit you under your nose in Delhi, you tied up with Mossad, and yet you failed miserably. By the permission of Allah, you will fail again and again. आणि मग नावं लिहिली आहेत परत काही. नेक्स्ट टाइम द SUV विल रॅम इनटू युअर किड्स कार वगैरे जे काय असेल, यू नो व्हॉट टू डू. जस्ट ट्रान्सफर द अमाऊंट दॅट्स ऑलरेडी बीन टोल्ड टू यू टू धिस मोनेरो ॲड्रेस. आणि मग त्याच्यानंतर क्रिप्टो करन्सीचा एक ॲड्रेस दिला आहे अध्यक्ष महोदय, हॅपीली एव्हर आफ्टर. आणि हे जे काही दिलं ते कोणाच्या नावाने आलं? जैश उल हिंद. जैश उल हिंदच्या नावाने अशा प्रकारचं पत्र या ठिकाणी आलं. त्यानंतर या क्रिप्टो करन्सीची त्या ठिकाणी पाहणी करण्यात आली तर लक्षात आलं की हे जे क्रिप्टो करन्सीचा अकाउंट दिलाय हा फेक आहे, असं कुठलंही अकाउंट नाहीये. पण आश्चर्याची गोष्ट अशी की हे जसं मुंबई पोलिसांनी अशा प्रकारचं पत्र आलं आहे असं घोषित केलं, ते घोषित झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जैश उल हिंद यांनी एक पत्र घोषित केलं आणि त्यांनी त्याच्यात लिहिलं, धिस मॉर्निंग वी सॉ इंडियन न्यूज आउटलेट्स फ्लॅशिंग न्यूज दॅट वी जैश उल हिंद took the responsibility behind incident happened outside Indian business tycoon Mukesh Ambani's residence. We also went to know about a Telegram account in the name of Jaish ul Hind has released a banner claiming the same incident. By this poster, we want to clear Jaish ul Hind has no relation with the incident happened outside Mukesh Ambani, Bangalore. The alleged Telegram account and poster has no link with Jaish ul Hind. We condemn Indian intelligence agencies for morphing and making fake poster on behest of Jaish ul Hind. Jaish ul Hind will never ransom from kuffars and has no fight with Indian business tycoons. We have fight against BJP RSS. We are fighting against misdeeds of Narendra Modi against innocent Muslim of Hind. We are fighting for Sharia, not for money. We are fighting against secular democracy and not Ambani. अशा प्रकारचं त्यांनी पत्र
हे अध्यक्ष महोदय या ठिकाणी घोषित केलं. आता यातनं काही प्रश्न निर्माण झाले. हे प्रश्न काय आहेत? तर प्रश्न असे आहेत अध्यक्ष महोदय की त्या दिवशी जी गाडी त्या ठिकाणी साधारणपणे 1 वाजता पार्क झाली, 3 वाजेपर्यंत त्यातनं कोणी बाहेर पडलं नाही. ड्रायव्हर तिथेच बसून राहिला. साधारण 3च्या दरम्यान मागच्या दाराने तो ड्रायव्हर पळून गेला. अध्यक्ष महोदय, ही एकच गाडी तिथे आली नव्हती, तिथे 2 गाड्या आल्या होत्या. एक ही स्कॉर्पिओ आहे आणि एक पांढऱ्या रंगाची इनोवा आहे. आणि या दोन्ही गाड्या एकाच रूटने आल्या आहेत आणि या दोन्ही गाड्या ठाण्यातनंच आल्या आहेत. ठाण्यातनंच या गाड्या आल्या आहेत. तुम्ही बघा, साधारणपणे त्या ज्या काही स्पॉट होत आहेत, घोडा गेट, गोदरेज, विक्रोळी, इथून ती येताना दिसते. मग सुमन नगर, प्रभुपाद डोळ्याचे हॉस्पिटल, मग त्रिमूर्ती सोमय्या ग्राउंड, मग शिंदेवाडी जंक्शन, मग लाल ब्रिज जंक्शन, मग भायखळा ब्रिज, मग खडा पारसी, मग क्राइस्ट चर्च, मग नागपाडा जंक्शन, मग सिटी सेंटर, मुंबई सेंट्रल जंक्शन, ऑगस्ट क्रांती मैदान, खंबाला हिल टेलिफोन एक्सचेंज आणि घटनास्थळ. अशा प्रकारे याचा पूर्ण प्रवास या 2 गाड्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि अध्यक्ष महोदय, ही गाडी जिथे पार्क होती ती गाडी आयडेंटिफाय झाल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी मुंबई पोलिसांचे श्री सचिन वझे हे त्या ठिकाणी पोहोचले. कोणीही पोहोचायच्या आधी पहिल्यांदा ते पोहोचले. मग क्राईमचे लोक आले, मग लोकल पोलीस स्टेशनचे लोक आले आणि मग त्याच्यानंतर सचिन वझेंना आयो म्हणून त्या ठिकाणी अपॉइंट केलं. मला हे समजलं नाही की 3 दिवसापूर्वी सचिन वझेंच्या ऐवजी एका एसीपींना आयो म्हणून त्या ठिकाणी नेमलं. सचिन वझेंना का काढलं हे मला समजलं नाही. पण याच्यामध्ये काही कोइन्सिडन्सेस आहेत. त्यातला महत्वाचा कोइन्सिडन्स काय आहे? माझ्याकडे एक सीडीआर आहे अध्यक्ष महोदय. हा जो काही गाडी मालक होता, ज्यांनी सांगितलं माझी गाडी चोरी गेली, आणि ती जी गाडी अंबानींच्या घरासमोर उभी होती, आपण बघा त्याचा जो जबाब आहे, या जबाबामध्ये त्यांनी त्याचा टेलिफोन नंबर सांगितलाय 9820214282. अध्यक्ष महोदय, 94202 आणि 14282 याचा एका नंबरशी संवाद 9819696096 याच्याशी संवाद कधी दिसतोय? 8 जून 2020, 25 जुलै 2020 आणि त्याच्यानंतर अनेक वेळा संवाद दिसतोय. आता हा नंबर कोणाचा आहे? 9819696096. तर याची माहिती काढल्यावर लक्षात येतं हा नंबर आहे सचिन हिंदूराव वझे, ऍड्रेस आर नंबर साकेत कॉम्प्लेक्स, वीर सावरकर मार्ग, ठाणे. नाही, हा योगायोग असू शकतो. म्हणजे अध्यक्ष महोदय, ज्या दिवशी ही गाडी बंद पडली ठाण्याला, त्यांनी जी कंप्लेंट केली आहे की माझी गाडी ठाण्याला बंद पडली, बंद पडल्यानंतर ओला घेऊन तो क्रॉफर्ड मार्केटला गेला. क्रॉफर्ड मार्केटमध्ये पोलीस मुख्यालय आहे, आपलं सीपींचं ऑफिस आहे. तो क्रॉफर्ड मार्केटमध्ये एका व्यक्तीला भेटला. ती व्यक्ती कोण? अध्यक्ष महोदय, हा माझा प्रश्न आहे की ती व्यक्ती कोण आहे, कुठल्या व्यक्तीला तो भेटला? अध्यक्ष महोदय, हे जर तुम्ही काढलं, कारण हे फार सोपं आहे, तो ज्या ओलामध्ये बसून गेला त्याचा रेकॉर्ड आहे, ओलाच्या ड्रायव्हरने त्याला बघितलेला आहे, तो कोणाला भेटला हे पाहिलेलं आहे. आणि अध्यक्ष महोदय, मग अशा परिस्थितीमध्ये ही गोष्ट लक्षातच येत नाही आहे की एवढे कोइन्सिडन्सेस कसे की वझे पण ठाण्यात राहणार, ज्याची गाडी त्या ठिकाणी घरासमोर पार्क केली तोही ठाण्यात राहणार,
आणि घटनेच्या कितीतरी पूर्वी या दोघांचं टेलिफोनवर संभाषण आहे, म्हणजे एकमेकाला ओळखतायत. अध्यक्ष महोदय, खूप मोठे प्रश्न यांनी निर्माण झाले आहेत. आणि आपण बघा, जणू काही विद्युत वेगाने, म्हणजे पहिल्यांदा अगदी ती स्पॉट कोणी केली या गाडी, तो स्पॉट झाल्याबरोबर पहिल्यांदा तिथे वझे पोचले. कोणी नाही, म्हणजे लोकल पोलीस स्टेशन नाही पोचलं, क्राईम ब्रँच नाही पोचलेला, म्हणजे दुसरं कोणी पोचलेलं नाहीये. फर्स्ट मॅन टू रीच हे सचिन वझे आहेत. हे पत्र जे काही धमकीचं आहे हे सचिन वझेंनाच प्राप्त झालंय. हे पत्र त्यांनीच तिकडे डिलिव्हर केलंय. आणि मग अध्यक्ष महोदय, त्याच्यानंतर योगायोग बघा की एक टेलिग्राम चॅनल तयार होतो आणि त्या चॅनलवर कुठलं ते जयशुल हिंदच्या नावाने असं पत्र एक दाखवलं जातं की जणू काही खंडणी मागण्याकरता हे सगळं करण्यात आलंय. आणि जयशुल हिंद एक पत्र देऊन सांगतंय आमचं पत्रच नाहीये. अध्यक्ष महोदय, खूप मोठी शंका या प्रकरणामध्ये तयार झाली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे, या सगळे पुरावे जे काही इथे दिसत आहेत हे शंकेला वाव देणारे पुरावे आहेत. आणि म्हणून या संदर्भात ही तर टेरर ऍक्टिव्हिटी आहे. कारण जिलेटिन होतं, जयशुल हिंदचं नाव आलेलं आहे, उडवून देण्याची धमकी आहे. माझी स्पष्ट मागणी या संदर्भात आहे अध्यक्ष महोदय की ही संपूर्ण जी घटना आहे याची चौकशी ही NIA ला देण्यात यावी. हे जे काही योगायोग दिसत आहेत ना, हे काय योगायोग आहेत याची चौकशी ही NIA ला देण्यात यावी, अशा प्रकारची अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे. लॉग इन करा मुंबईतक.in वर.